घ्यायचा। कसमादे परिसरात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे। सध्या खरीपाची पिकं चांगले जोमदार वाढलेत। अशावेळी पिकांना खतं नाही मिळाली तर पिकांची वाढ खुंटून उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासनानं तातडीनं खते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। खरीप हंगाम सुरू होऊन जवळजवळ महिना उलटला। शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या उदाहरणार्थ बाजरी, मका इत्यादी पिकं पेरून सव्वा महिना होत आला, परंतु आज आपल्याला कुठल्याच फर्टिलायझर कंपनीकडे किंवा दुकानांमध्ये युरिया शिल्लक नसल्याच्या पाट्या लागलेल्या आहेत। आपण बघू शकता की गेल्या अर्ध्या दिवसापासून या कसमादेमध्ये विशेषतः देवळा, सटाणा, मालेगाव, कळवण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी युरियाचा तपास केला, परंतु तो अद्यापही कुठे मिळत नाही। 8 दिवसात येईल, 4 दिवसात येईल असं सांगितलं जातं। माझी महाराष्ट्राच्या कृषी मंत्री आणि कृषी खात्याला विनंती आहे की त्यांनी तात्काळ संबंधित दुकानदारांना, वितरकांना तात्काळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात युरिया उपलब्ध करून दिला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि पिकांना वाढीसाठी त्याचा आपल्याला उपयोग होईल। आज काल परवापासून आपण प्रत्येक दुकानामध्ये तपास करतो आहोत की या पिकांसाठी युरिया आहे का, तर ते सांगतात की 2 दिवसात येईल, 4 दिवसात येईल। शेतकऱ्यांनी किती दिवस थांबायचं? आणि जेव्हा शेतकरी युरियाची मागणी करतात त्याबरोबरच 2-5 गुणींबरोबर त्यांनी लिंकिंग केली जाते आणि लिंकिंगचं कारण ते सांगतात की आम्हाला वरूनच तसे आदेश आहेत, त्या सूचना आहेत की तुम्हाला या युरियाच्या 5 गुणींबरोबर तुम्हाला 2500-3000 रुपयाचं इतर खाद्य खरेदी करावं लागेल। माझी कृषी विभागाला आणि कृषी मंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी या बाबतीत तात्काळ चौकशी करून पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध होईल याची खात्री करून घ्यावी आणि तात्काळ युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मी महाराष्ट्र राज्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वयक या नात्याने कृषी विभागाला विनंती करतो आहे।